सांगली जिल्ह्यामध्ये बालविवाह मुक्त महाराष्ट्र आपला संकल्प हे अभियान यशस्वीरित्या पार पाडावे। सर्व विभाग प्रमुख आणि विवाह संबंधित खाजगी व्यावसायिकांनी बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे। महिला आणि बालविकास विभागासह संबंधित यंत्रणा, विवाह नोंदणी संस्था, गाव कामगार पोलीस पाटील, ग्राम बाल संरक्षण समिती, तालुका बाल संरक्षण समिती, स्वयंसेवी संस्था, प्रामुख्याने सामाजिक धार्मिक नेते तसेच विवाह संबंधित सेवा पुरवठाधारक, बँड पथक, केटरर्स, आचारी यांनी बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात। आपल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी स्पष्ट केले आहे। मंगल कार्यालय हॉल मालक, हॉटेल मालक, मंडप डेकोरेशन मालक, विवाह पत्रिका छापताना प्रिंटिंग प्रेस मालक यांनी अल्पवयीन मुलीची लग्नाची पत्रिका छापू नये याबाबतची माहिती निदर्शनास आल्यास तात्काळ जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सांगली या कार्यालयाशी संपर्क करावा किंवा 1098 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी। संबंधित यंत्रणांनी जिल्ह्यात बालविवाह प्रकरणे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे। बालविवाह हा एक खोलवर रुजलेला सामाजिक प्रश्न आहे, जो विशेषतः मुलींच्या हक्कावर, आरोग्यावर आणि भविष्यावर परिणाम करतो। यामुळे मुलींचे शिक्षण खंडित होते, अल्पवयीन गर्भधारणा आणि लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागते आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य प्रभावित होते। शासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतरही महाराष्ट्रातील काही भागांमध्ये बालविवाहाचे प्रकार आढळतात। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागामार्फत राज्यव्यापी अभियान बालविवाह मुक्त महाराष्ट्र आपला संकल्प 15 ऑक्टोबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत राबवण्यात येत आहे। सांगली जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी शासकीय विभाग, सामाजिक नेते, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना बालविवाहासाठी आणि नागरिक यांना एकत्र आणून सांगली जिल्हा बालविवाह मुक्त करायचा असल्याचे महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे।